दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन सुरू. 20% प्रोटोकॉलच्या अभिषेकमुळे यंत्रणा ठप्प, दंडात्मक कारवाईची मागणी. नगर परिषदेने नवीन टेंडर रत्नप्रभा या कंपनीला देऊन 2 दिवस झाले तरी त्यांचे काम सुरू झाले नाही. कामगारांना किमान वेतन आयोग व गावातील कामगारांना काम मिळावे. गेली 10 वर्ष ही कामगार घनकचरा व्यवस्थापनाचे काम करत असून कोरोनाच्या काळात त्यांनी केलेली गावाची मदत ही विसरून आज कामगारांच्यावर उपासमारीची वेळ येत असल्याचा हा महत्त्वाचा मुद्दा कामगार वर्ग बोलून दाखवत आहे. पण 2 दिवसापासून गावातील कचरा संकलन बंद आहे. कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, पण गावाला वेठीस धरून जर गटार साफसफाई, कचरा संकलन नाही झाले तर याला दोषी कोण? ठेकेदार की नगर परिषद? की ज्या नगरसेवकांच्या हट्टापायी चालू असलेला हा खटाटोप मुख्याधिकारी यांची भूमिका संशयास्पद असून त्यांनी दिवसाखेरीज त्या ठेकेदारास दंड करून त्याला रोज एक नोटीस लागू करून तत्काळ दंड आकारावा. 3 नोटिसीनंतर त्याला काळ्या यादीत घालावे अशी मागणी गावकरी करत आहेत. गावातील कामगारांना न्याय मिळावा. 20% प्रोटोकॉलचा अभिषेक याची चौकशी झाली पाहिजे. ठेकेदाराने कुणाच्या म्हणण्याने अभिषेक घातला त्याचीही चौकशी झाली पाहिजे असे गावातील राजकीय नेते मंडळी मागणी करत असून कामगार संघटना एकजूट होऊन बाहेरील आलेल्या कामगारांना काम करण्यास तीव्र विरोध करत आहेत. आज सकाळी ठेकेदार यांनी बाहेरील कामगार आणून कामास सुरुवात करीत असताना हुपरीचे कामगार व बाहेरील कामगार यांचा जोरदार वाद झाला. त्यामुळे ते आलेले कामगार रिकाम्या हाताने परत गेले. या विषयावर तात्काळ तोडगा काढावा व रत्नप्रभा या कंपनीस दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. हा विषय आज संपवणे गरजेचे असून बुधवार बाजार असल्याने संध्याकाळी साफसफाईसाठी मोठी अडचण होऊन बसेल. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशी मागणी संघटनेकडून जोर धरत आहेत.